शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यावर जमा जाणून घेऊ संपूर्ण बातमी काय आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो सातवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची शक्यता आहे। ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची योजना ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा आधार आहे। ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या सातवा हप्ता या योजनेचा येणार आहे। सातवा हप्ता थेट पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत। अखेर आता ही प्रतीक्षा संपणार आहे। यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपलं योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला ऑल प्रेस करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आता कोण पात्र ठरणार आहेत या संदर्भात पाहू। तर या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे या संदर्भात माहिती घेऊ। तर नेमकं कोण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, तर आपण जर पाहिलं तर या योजनेसाठी पात्रता निकष खूप सोपे आहेत। ते काय आहेत जाणून घेऊ। आता पहिले जर आपण पाहिलं तर जे शेतकरी पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभ घेऊ शकतात। एकंदरीत असं याचं म्हणणं आहे की जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे लाभधारी आहेत त्यांनाच हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येत असतो। दुसरं म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेची लाभ घेत असाल, तुम्ही लाभधारी शेतकरी असाल तरच तुम्हाला हे हप्ता भेटत असतो, अन्यथा हप्ता भेटत नाही, त्यासाठी अपात्र ठरता। त्यामुळं आताच पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभधारी असाल तर नक्की तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे। तर ही होती अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पद्धतीने आता हप्ता वितरित होणार आहे। धन्यवाद। जय शिवराय।